तर एक मोठी बातमी समोर येते शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे वंचित राहिले होते। शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघा। ह्या बातम्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एल निनो सक्रिय झालेला असून IMDचा दुजोरा देण्यात आलेला आहे। तटस्थ IDOमुळे मान्सूनच्या पावसावरती परिणाम हा शक्य असणार आहे। धान उत्पादकांसाठी तमिळनाडूचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती 134 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली। शेतकरी हक्क डिजिटल शेतीसह अन्न सुरक्षेवरती भर दिली जाणार असे कृषी मंत्री चौहान म्हणाले। इंदूरमधील ब्रिक्स परिषदेचा त्यांनी समारोप केला। हळदीने बाजारपेठ पिवळी झालेली असून कोच्या हळदीची 23,550 रुपयांपर्यंत झेप घेण्यात आलेली आहे। हळदीच्या दरवाढीने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। धरणाची पाणी पातळी तळाला गेलेली असून पाऊस लांबल्यास कोरड घशाला 30 प्रकल्पांमध्ये अवघा 28% जलसाठा असून अकोला जिल्ह्यामध्ये काटेपूर्णामध्ये केवळ 22%च पाणी आहे। महान परिसरामध्ये दमदार पाऊस झालेला असून कपाशी उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। विजांच्या कडकडाटासह हजेरी देण्यात आली। शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। ठिबक स्प्रिंकलरद्वारे सुरू होते सिंचन। 687 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्ज। अकोला जिल्ह्यामध्ये 2026-27 वर्षासाठी 1320 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असणार आहे। DAP खत मिळेना, पर्यायी खतांवरती शेतकऱ्यांचे समाधान करावे लागतंय। खरीपाच्या तोंडावरतीच खत तुटवड्याची समस्या निर्माण झालेली आहे। घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेतीचा लाभ नाही, प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। घरकुल लाभार्थी वंचित असून तक्रारीनंतर सुद्धा कारवाई नाही। 1.5 लाख शेतकऱ्यांकडून नियमित कर्ज, आता 50,000चा मिळेल लाभ। नियमित कर्जदारांना मोठा दिलासा मिळतोय। व्याज सवलतीबरोबरच प्रोत्साहन अनुदानाची सुद्धा अपेक्षा। एप्रिलमधील पीक नुकसानीपोटी 836 शेतकऱ्यांना 49 लाखांची मदत। राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। थेट खात्यावरती जमा होणार मदतीची रक्कम। सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा सुधारणा दिसून येत असून आवक घटलेली आहे। 2 दिवसामध्ये क्विंटल मागे 50 ते 200 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। वाशिम बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 7,100 रुपयांचा दर मिळाला। तसेच रिसोड बाजार समितीमध्ये 6,940, कारंजामध्ये 7,220 तर मानोरा बाजार समितीमध्ये 7,175 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेला आहे। सौर कृषी पंपाच्या तक्रारींचे कार्यशाळेतून निवारण केले जाते। PM कुसुम लाभार्थ्यांसाठी माहुर्जेचा पुढाकार। पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला दिला जातोय। एल निनोच्या सावटामुळे खरीप हंगामामध्ये सावध राहण्याचे आवाहन केले जाते। तपासणीमध्ये 350ची घट होत आकडा 7,887 वरती स्थिरावलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती। सोलापूर जिल्ह्यामध्ये DCC बँकेची कर्जमाफी रक्कम 120 कोटीपर्यंत आहे। बुधवे हाड तलावातून 23 शेतीपंपाच्या केबलची चोरी केली। शेतकऱ्यांना 6 लाखांचा बसला भुर्दंड। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन केला पंचनामा। एकीकडे पाऊस लांबल्याने पिके जळू लागली, त्यामध्ये चोरीची आपत्ती। अफगाणिस्तानने अडवली मान्सूनची वाट। 20 जूननंतरच व्यापणार महाराष्ट्र। आगीकुचीचा वेग मंदावलेला आहे। एल निनोचा प्रभाव व गरम कोरड्या वाऱ्यामुळे चिंता वाढलेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 13,551 विद्यार्थी अद्याप सुद्धा RTE प्रवेशासाठी वेटिंगवरती आहे। 1300 जागा रिक्तच असून आता चौथ्या फेरीची प्रतीक्षा आहे। शासनाचा वेळखाऊपणा। चाळीमध्ये ठेवलेल्या कांद्याला बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय। कांदा सडू लागला, शेतकरी हवालदिल झालेला आहे। दरवाढीची अपेक्षा आहे। मृग नक्षत्र सुरू होऊन सुद्धा पावसाची पाठ। जूनमध्येही उन्हाच्या झळा बसताय। कसमादेमध्ये पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे। मशागतीची बहुतांश कामे पूर्ण झाल्याने आभाळाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे। इगतपुरीमध्ये धरणांनी गाठला तळ। भाम धरणामध्ये अत्यल्प जलसाठा असून शेतकरी मशागतीमध्ये मग्न आहे। पेरण्या लांबणीवरती मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा। 42 अंश तापमानाचा टोमॅटोला फटका बसत असून हजारो एकरातील आर्ली लागवड धोक्यामध्ये। उत्पादकांवरती दुहेरी संकट आले। उष्णतेने पिके करपलेली आहे।
परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला असून झाडांसह विद्युत खांब आडवे झालेले आहे. ग्रामीण भागामध्ये काही गावांमध्ये मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित होता. शनिवारी सुद्धा झाला नाही पूर्ववत. पावसाचा दिलासा आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसतोय. हिंगोली जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह सर्वदूर पाऊस झालेला आहे. केळीच्या बागा आडव्या झालेल्या असून बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. 30 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता होणार बंद. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. भोकरदन तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामात मका कपाशीला फाटा बसतोय. शेतकऱ्यांचा मिरचीकडे कल वाढलेला आहे. पाऊस येईना 125 गावांना टंचाईचे चटके बसत आहे. 151 विहिरींचे अधिग्रहण होते. जळकोटमध्ये 3 टँकर पावसाची प्रतीक्षा केली जाते. मान्सून लांबल्यास आणखी गावांमध्ये टँकरची शक्यता. नांदेडमध्ये पीक कर्जाचा बोजवारा आतापर्यंत केवळ 11% वाटप करण्यात आलेली आहे. बँकांच्या ढिम्म कारभारामुळे बळीराजा सावकाराच्या दारामध्ये दुष्काळाचीही टांगती तलवार. किट मिळाल्याच नाहीत तर मग लाभार्थ्यांच्या याद्या बनल्या कशा? कृषी विभागाकडून बनवाबनवीचा प्रयत्न. निविष्ठांसोबत फवारणी किटमध्ये मलिदा. खतांचा भडका उडत असून 50 किलोंच्या गोणीमागे तब्बल 600 रुपयांची वाढ झालेली आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. कापूस क्रांतीचे बळ. शेतकऱ्यांना अनुदानासह तंत्रज्ञानाची साथ मिळते. कापूस उत्पादकता अभियानाची अंमलबजावणी. शेतकऱ्यांना डीएपी खत मिळेना. युरियासाठी सुद्धा धावपळ केली जाते. खरीप हंगामापूर्वीच खतांचा दुष्काळ भासतोय. शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. नुकसानग्रस्त गावामध्ये पोहोचलेच नाही पंचनामा पथक. गावकरी प्रतीक्षेमध्ये आहे. अवकाळी वादळी पावसाने अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान केलेले आहे. मूल परिसरामध्ये तसेच इतर ठिकाणी प्रतिबंधित चोर बीटी बियाण्यांची खुलेआम विक्री केली जाते. पथके केवळ ही कागदावरतीच. गव्हामध्ये माती आणि तांदळामध्ये चुरा. रेशनच्या धान्याचा घसरला दर्जा. पुरवठादार गब्बर. लाभार्थी मात्र आजाराच्या उंबरठ्यावरती. 528 कोटींचे चुकारे रखडलेले असून 1.5 महिन्यांपासून तारीख पे तारीख खरीप हंगाम तोंडावरती. 51,258 धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. बोनस न केली शेतकऱ्यांची निराशा. निधी अभावी रखडले घरकुलांचे बांधकाम. घरकुलाचे धनादेश केव्हा मिळणार? लाभार्थ्यांचा संतप्त सवाल. आनंद सरी बरसलेले असून दुसऱ्या दिवशीही झमझम. महिन्यानंतर पारा 40 अंशाच्या खाली गेलेला आहे. पुढचे काही दिवस पावसाळी. उन्हाच्या झळांनी बागा होरपडलेल्या असून 12,000 हेक्टरवरील बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. फळगळतीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली जाते. मृगाच्या केवळ सरी बरसल्या. खरीपाच्या पेरण्या खोळंबलेल्याच आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अल निनोच्या धोक्याची घंटा वाजत असून जलाशयांनी सुद्धा गाठलाय तड. रानडुकरांचा हैदोस होत असून 3 एकरातील बियाणे उखरलेले आहे. शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये. शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आता आभाळाकडे. खरीप हंगामाची पेरणी रखडलेली असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. गोठ्यासाठी 2.25 लाखांचे अनुदान मिळत असून लाभार्थी मात्र परेशान होत आहे. निधी विलंबाने मिळत असल्याने पदरचा पैसा खर्च करण्याची वेळ आलेली आहे. पिंपरी गावावरती वादळाचा कहर. घरे गोठे शेड उद्ध्वस्त झाले. गायवासरांचा मृत्यू झालेला असून वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे. थकबाकीमधील जादा रक्कम भरा मगच कर्जमाफी मिळणार. GR-मधील तरतुदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शासनाने कर्जमाफी करताना लावलेली ही अट रद्द करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 47,000 लाडक्या बहिणी आता कायमच्या अपात्र ठरणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र लाभार्थ्याकडून होणार पूर्ण रकमेची वसुली. राज्यातील शीतगृहांमध्ये 2.25 लाख टन बेदाणा शिल्लक असून गतवर्षी उत्पादन कमी असल्याने बेदाण्याला प्रति किलो 350 ते 550 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान मिळणार, पण अटींचा मोठा अडसर ठरणार आहे. जाचक नियमांमुळे मोजके शेतकरी ठरणार पात्र. 2.43 लाख शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. मान्सूनपूर्व वादळी पाऊस आणि गारपिटीने वरखडे परिसरामध्ये हानी झालेली आहे. केळीच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहे. आंबा, ऊस, पपई पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक वाचवण्यासाठी आभाळाकडे लक्ष लागू नये. मस्दी परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासते. विहिरीचा जलस्रोत सुद्धा आटल्याने चिंतेत पडली भर. अमळनेरकर तहानलेले असून जळोद डाहूमध्ये फक्त 6-7 दिवसाच पाणी साठा मिळतोय. 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचे आश्वासन हवेमध्ये. अनेक भागामध्ये 8 ते 12 दिवसांनी नळाला पाणी येते.
पाऊस नाही, पाणी गेले खोल, तरी कापूस, केळी, पपई लागवड जोमामध्ये होते. 5,000 हेक्टर क्षेत्रावरती झाली लागवड. नंदुरबार परिसरामध्ये आता कोरडवाहू शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागून आहे. पारत परिसरामध्ये सुद्धा विहिरींनी गाठलाय तड, तर बोरवेलमध्ये सुद्धा ठणठणाट. लाडक्या बहिणी करू लागल्या श्रावण बाळासाठी अर्ज. महिला बालविकास विभागाकडून घेऊ लागल्या NOC. शिधापत्रिका आता नवीन बदलत्या स्वरूपामध्ये. जुन्या पत्रिका कालबाह्य झालेल्या असून शासनाचा उपक्रम. ग्राहकांची अडचण होणार नाही. सहसंमती पीक कर्जधारकांच्या कर्जमाफीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. फार्मर आयडी नसल्याने हजारो शेतकरी संभाव्य लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होते. पन्हाळा तालुक्यामध्ये दुबार पेरणीचे संकट असून पावसाची ओढ लागलेली आहे. बळीराजा हवालदिल झालेला आहे. भात, सोयाबीन, भुईमुग पेरणी पूर्ण झालेली आहे. NCMC कार्ड 1 ऑगस्टपासून आता बंधनकारक ठरणार आहे. ST महामंडळाचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असणार. राज्यातील 51 लाख नागरिकांनी काढले हे कार्ड. PM राहतमुळे अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळतोय. गोल्डन अवरमध्ये मिळणार 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार. योजनेमुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईल. साखर कामगार कर्जमाफीपासून वंचित आहे. 25,000पेक्षा जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2.5 वर्षांपर्यंत कामगारांचे पगार थकीत आहे. घाई नको, उगवण चाचणीनंतरच सोयाबीन पेरणी करा. पहिल्या पावसाचा निकष टाळा. कृषी विभागाकडून सल्ला देण्यात आलाय. कर्जमाफीच्या चाचपणी रद्द करा. शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवलेला आहे. पीक विमा, कर्जमाफी व शेतकरी प्रश्नावरती माजलगावमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या कर्जमाफी विरोधामध्ये परतूर शहरात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा. परतूरमध्ये मोर्चा शेकडो ट्रॅक्टरसहित हजारो शेतकरी शेतमजूर सहभागी होते. शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. मिरचीचे पीक वाचवण्यासाठी टँकरने पाणी दिले जाते. भोकरदन परिसरामध्ये खर्च वाढलेला असून पाऊस लांबल्याने मिरची उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेले असून खरीप हंगामाची पेरणी रखडलेली आहे. मशागतीचे काम पूर्ण. पावसाळी अधिवेशनामध्ये सादर होणार महिला शेतकरी समीक्षीकरण विधेयक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 14,98,00,000ची मदत. DBTद्वारे खात्यात जमा होणार निधी. छत्रपती संभाजीनगर विभागातील 2,377 शेतकऱ्यांना 2,96,00,000 रुपये. मान्सून 18 जूनपर्यंत लांबणीवरती जाणार. मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये 2 दिवस उष्णतेची लाट. खरीप हंगामामध्ये तूर, मूग, उडीद बियाणे संच मिळणार. अनुदानावरती बियाण्यासाठी MahaDBT पोर्टलवरती करावा लागणार अर्ज. कोकणामध्ये रेंगाळणारा मान्सून. मुंबईमध्ये 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाही. धरणांमधील पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी उपसाबंदी लागू करण्यात आली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा ऑलवरती सेट करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.